नमस्कार, जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हेल्दी चटणीचा प्रकार बघणार आहोत. आज आपण जी चटणी करणार आहोत, त्यात फळाचा वापर केलाय. हे फळ या चटणीचा मेन हिरो आहे. मला अपेक्षा आहे की ही चटणी तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आता आपण रेसिपी बघूयात. पेरूच्या चटणीसाठी लागणारं साहित्य बघू आता आपण. सगळ्यात आधी पेरू, त्याच्यानंतर मीठ चवीनुसार. इथे मी घेतलेत लसूण आणि आलं. लसणाच्या अगदी 2 पाकळ्या घेतल्यात आणि आलं पण अगदी 2 ते 3 तुकडे घेतलेत छोटे. त्याच्यानंतर मी इथे घेतली ठेच्याची मिरची. जर का तुमच्याकडे ठेच्याची मिरची नसेल तर नॉर्मल जी तुम्ही मिरची यूज करत असाल डेली मध्ये तुमच्या, ती, चवीपुरती साखर, कोथिंबीर आणि आवश्यकता असेल तर पाणी. आता आपण कृती बघूया. मी इथे गॅस लावून घेतलाय आणि आता मी हे जे घेतलेलं आहे ते मी आपण नॉर्मली भरीत करताना म्हणजे वांग भाजायला जो स्टँड घेतो तो घेतलेला आहे. आता मी ह्याच्यावरच पेरूला कुठल्याही प्रकारचं तेल किंवा काहीही न लावता डायरेक्ट हा असा फ्लेमवर ठेवणार आहे आणि ह्याला छान भाजून घेणार आहे सगळ्या बाजूंनी. त्यासाठी अशी काही गरज नाही की पेरू कच्चाच पाहिजे किंवा पिकलेलाच पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा पेरू इथे घेऊ शकता. आणि पेरू जळू नये आतनं म्हणून तुम्ही थोड्या वेळाने ह्याला असं पलटत राहा सगळ्या बाजूंनी, कारण आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. ह्याला मी छान भाजून घेते. हा पेरू भाजायला साधारण एक 4 ते 5 मिनिटं लागतात. पटकन भाजला जातो पेरू गॅसवर. तुम्ही इथे बघू शकत असाल. अगदी आपण वांग जसं भाजतो भरितासाठी तसं सेम भाजायचंय. ही एक बाजू झालेली आहे. आता मी उरलेल्या सगळ्या बाकी बाजू छान भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पेरू जो आहे तो छान भाजून घेतलाय. एवढाच भाजायचा आता आपल्याला. आणि मला साधारण मी जे तुम्हाला सांगितलं ते 4 ते 5 मिनिटं, त्याच्यापेक्षा पण कमी लागलेत. माझा अगदी 2 ते 3 मिनिटात हाय फ्लेमवर हा पेरू छान भाजून झालेला आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याला एका डिश मध्ये काढून घेणार आहे. आता हा पेरू गार झाल्यावर आपण ह्याची सालं काढूया. पेरू छान गार झालेला आहे. आता मी ह्याची सालं काढून घेणार आहे. आता असं असं करणार आहे. असं त्याला छान म्हणजे सालं ह्याची पटापटा निघतात. तो अशा पद्धतीने मी ह्याचे सालं काढून घेणार आहे. मी इथे पेरू जे आहे त्याची सालं काढून घेतली आहे. आता आपण पुढची कृती बघूया. अतिशय सिंपल आणि झटपट होणारी अशी ही कृती आहे. मी आता पेरू जो आहे त्याचे तुकडे करणार आहे आणि ते मिक्सर मध्ये घालणार आहे. अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने पेरूचे तुकडे करून घेतलेत. आता मी ह्याच्यात एक एक आपलं जे साहित्य आहे ते घालणार आहे. तुम्हाला कितपत तिखट चटणी तुम्ही खाऊ शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यात मिरच्या घालायच्यात. ठेच्याच्या ज्या मिरच्या असतात त्या कमी तिखट असतात म्हणून मी ठेच्याची मिरची घेतली आणि लकीली माझ्या घरी पण होती ती. आणि कोथिंबीर, त्याच्यानंतर हे घेतलंय मी लसूण आणि आलं. माझ्याकडे कोथिंबिरीच्या काड्या पण होत्या त्याही मी घालणार आहे. ह्यांनी खूप छान चव येते चटणीला. ही देठं पण मी घातलेली आहेत. त्यानंतर मी आता ह्याच्यात घालणार आहे साखर चवीनुसार. अगदी थोडी साखर घालणार आहे आणि चवीपुरती मीठ. आणि आता मी याला छान मिक्सर मधनं जसं आपण म्हणतो दरदरा करून घेणार आहे. म्हणजे भरड टाईप करून घेणार आहे. ह्याच्या ज्या बिया आहेत पेरूच्या त्या मी अक्षय पूर्ण नाही ग्राइंड करून घेणार आहे. ह्याला अगदीच भरड टाईप चटणी करणार आहे ह्याची, म्हणजे ती चव छान लागते.
मी अशा पद्धतीने ह्याला मिक्सरमधनं छान फिरवून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल की इथे तुम्हाला दाणे वगैरे पण प्रॉपर दिसत आहेत पेरूचे. सो इथे आपली रेडी आहे पेरूची चटणी. पण तुम्हाला आवश्यकता जर का वाटली तर तुम्ही ह्याला वरनं तडका पण देऊ शकता. पण मला हेल्दी चटणी करायची होती म्हणून मी तडका अव्हॉइड केलेला आहे. म्हणजे ही रेसिपी आपली ऑइल फ्री अशी झालीये प्लस हेल्दी पण आहे. आता आपण हे ना सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. इथे रेडी आहे आपली पेरूची चटणी. तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची चटणी. तसेच अजून माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पटकन, इझी आणि क्विक रेसिपीसह. धन्यवाद.